सांगतो दीपक मानकर साहेब आमचे रेड हाऊस फाउंडेशनचे पाठीमाग आहे। आमचे शांतनू कुकडे मी कवा बी त्यांचे गेले की बाई आज आपलं एक काम करायचं गरिबांचा झोपडपट्टीमध्ये जायचा रोड साईडचा कोणचे बी रेड लाईट एरियामध्ये करतोय आम्ही काम इतकी मदत केलेली आहे। आता आम्ही पुस्तकं वाटतोय जगभर आम्ही 25-30 हजार पुस्तकं वाटतंय गरिबांसाठी सगळे बाजू आम्हाला धान्य वाटतंय। हे गरिबाचे आम्हाला अर्धा रात्री फोन आला की मी कुकडे साहेबला मारला की आमच्या दीपक भाऊला फोन मारला भाऊ अशी अडचण आहे तर ताबडतोब आमचे शांतनू कुकडे आम्ही सकाळी वी आर रेडी कुठे आम्हाला द्यायचं आहे कोण काय। आता आम्ही पिसोलीमध्ये एक लेप्रेसी सेंटर आहे आम्ही तिकडे स्वतः हात घातला आहे। लेप्रेसी सेंटरला अशी खराब परिस्थिती आहे त्यांची फॅमिली आहे। आता आम्ही 500 किट वाटणार आहे तिकडे यांची फॅमिलीज आहे सगळ्याचे कोण आहे दीपक भाऊ आमचे मार्गदर्शन आहे कुकडे साहेब आहे आमचे रेड हाऊस फाउंडेशन करतो आहे आणि नेहमी आय एम व्हेरी थँकफुल कुकडे साहेब आणि दीपक भाऊला की आम्ही कुठेही मी हात घालतो आहे लोकांना मदत करतो आहे आणि काय अडचण आली तो आम्ही मार्गदर्शन दीपक भाऊ मानकरकडून घेत आहे। आणि आमचे कुकडे साहेब ते कसं आहे इज अ एंजल ऑन दिस अर्थ हॅज कम आणि तोंडात कवा नाही आहे बस सकाळी आम्ही दोन्ही 4:30-5ला याचा नोटला शरबतवाला चौकला हजर असतो आणि आमची ॲक्टिव्हिटीचा पुढचं काय करायचं आहे। थँक्यू सो मच। मी रेड हाऊस